2 तारखेला मुंबईच्या माहीम बीचवरती लोक रोजच्या प्रमाणे फिरत होते. तेवढ्यामध्येच एका व्यक्तीची नजर समुद्राच्या लाटेमधून वाहत आलेल्या एका सुटकेसवरती गेली. त्या व्यक्तीला वाटलं त्या सुटकेसमध्ये काहीतरी खास असेल म्हणून त्या सुटकेस जवळ गेला. परंतु जसं तो व्यक्ती त्या सुटकेस जवळ गेला, त्या सुटकेसमधून अतिशय जादा दुर्गंधी येऊ लागली. तेव्हा व्यक्तीला समजलं या सुटकेसमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. बीचवरती असलेले लोक देखील त्या सुटकेसपासून लांब उभा राहिले. बीचवरती असलेल्या लोकांमधील एकाने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी देखील या घटनेची नोंद घेतली आणि घटनास्थळी म्हणजे मुंबईच्या माहीम बीचवरती पोलीस आले. पोलिसांनी ती सुटकेस ताब्यात घेतली आणि तिथेच उघडून पाहिलं. तेव्हा त्या बीचवरती उपस्थित असलेल्या लोकांना धक्काच बसला, कारण की आत्तापर्यंत माहीम बीचवरती असं कधीही लोकांनी पाहिलं नव्हतं. त्या सुटकेसमध्ये एका व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट होता, एक कापलेला हात होता आणि एक कापलेला पाय होता. समुद्राच्या लाटेमधून वाहून आलेली सुटकेस नेमकं कोणत्या ठिकाणावरून आली होती आणि त्या सुटकेसमध्ये असलेल्या शरीराचे तुकडे नेमकं कोणाचे होते हे शोधणं पोलिसांसाठी खूप कठीण होतं, कारण की ही सुटकेस समुद्राच्या वाहत्या पाण्यातून आली होती. मग ती सुटकेस कोणत्या ठिकाणावरून फेकली गेली होती आणि कोणी फेकली होती हे शोधणं खूप कठीण होतं. पोलिसांनी ज्या पद्धतीने या घटनेचा उलगडा केला त्यावरून मुंबई पोलिसांचं कौतुक केलं जाते. पोलिसांना त्या सुटकेसमध्ये शरीराचे 3 पार्ट्स मिळाले होते. त्या पार्ट्सवरून त्या व्यक्तीची ओळख पटवणं खूप कठीण होतं. त्या सुटकेसमध्ये आणखीन एक अशी वस्तू होती, त्या वस्तूमुळं या सर्व घटनेचा उलगडा झाला. त्या सुटकेसमध्ये काही कपडे होते, जेणेकरून त्या पार्ट्सचं ब्लड सुटकेसच्या बाहेर येऊ नये अशा पद्धतीने ते कपडे ठेवण्यात आले होते. पोलिसांनी त्या सुटकेसमध्ये सापडलेल्या कपड्याची झडती घेतली, परंतु त्याच्यातही त्यांना काही खास मिळालं नाही. त्यामध्ये एक पॅन्ट, एक टी शर्ट आणि शर्ट होता. पोलिसांनी त्या बीचवरती मच्छीमारांची मदत घेतली. त्यांना सांगितलं पाण्यामध्ये आणखीन अशी सुटकेस भेटती का त्याचा शोध घ्या. कदाचित आणखीन एका सुटकेसमध्ये शरीराचे बाकीचे अवयव टाकले असतील, म्हणून पोलिसांनी आणखीन अशी एखादी सुटकेस सापडती का ते शोधण्यासाठी मच्छीमारांना सांगितलं. मच्छीमारांनी खूप शोध घेतला, परंतु कोणत्याही प्रकारची सुटकेस सापडली नाही. पोलीस सर्वात अगोदर सापडलेल्या बॉडी पार्ट्सला फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवतात, जेणेकरून हे समजेल या व्यक्तीची हत्या कधी झाली होती. फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्यावर हे समजतं ज्या व्यक्तीचे बॉडी पार्ट्स सापडले होते त्याची हत्या तर 4-5 दिवसा अगोदरच झाली होती. पोलीस त्या सुटकेसवरती लागलेले सर्व फिंगरप्रिंट्स चेक करतात, पण पोलिसांना कोणताही पुरावा सापडत नाही. आपल्या देशामध्ये सध्या गुन्हेगाराचे फिंगरप्रिंट्स आणि त्यांच्या डिटेल्स सरकारकडे सेव्ह असतात, पण सामान्य व्यक्तीच्या एवढ्या डिटेल्स पोलिसांकडे नसतात. पोलिसांनी या केसचा उलगडा करण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण त्यांना असा कोणताही पुरावा सापडला नाही जेणेकरून हे समजेल सुटकेसमध्ये असलेली डेड बॉडी कोणत्या व्यक्तीची आहे. नाविलाजाने पोलीस ही केस CBIकडे देतात. CBI टीम त्यांच्या पद्धतीने या घटनेचा तपास घ्यायला सुरुवात करतात. सर्वात अगोदर त्या माहीमच्या बीचवरती जातात, ज्या ठिकाणी ही सुटकेस सापडली होती. त्यानंतर त्या सुटकेसची चांगल्या प्रकारे तपासणी केली जाते. CBI त्या सुटकेसची एकदम बारीकीने तपासणी करते, कारण की त्या सुटकेसशिवाय शोध घेण्यासाठी पोलिसांकडे दुसरं काहीही नव्हतं. अगोदर सांगितल्याप्रमाणे त्या सुटकेसमध्ये त्या बॉडी पार्ट्स बरोबर काही कपडे मिळतात, जसं की पॅन्ट, टी शर्ट आणि शर्ट. त्यामधील पॅन्ट आणि टी शर्ट हे 2 रेडीमेड होते, परंतु शर्ट मात्र हा एका टेलरकडून शिवण्यात आलेला होता. त्याच शर्टवरती त्या टेलरचं टॅग लावलेलं होतं, त्याच्यावरती लिहिलेलं होतं अल्मो मेन्स वेअर. शर्टावरील हेच टॅग या संपूर्ण घटनेचा उलगडा करतं. पोलीस अल्मो मेन्स वेअर या टेलरचा शोध घ्यायला सुरुवात करतात. हा शॉप नेमकं मुंबईमध्ये कुठे आहे. अखेर पोलिसांना त्या शॉपचा पत्ता मिळतो. तो शॉप मुंबईच्या कुर्ला पश्चिम भागामध्ये होता. CBIची एक टीम त्या शॉपवरती व्हिजिट करते. तो सुटकेसमध्ये सापडलेला शर्ट दाखवून त्या शॉप ओनरला विचारतात, हा शर्ट तुमच्या दुकानातून शिवलाय, याच्यावरती तुमच्या दुकानाचा टॅग आहे. हा शर्ट कधी आणि कोणत्या व्यक्तीने शिवला, आम्हाला याची माहिती हवी. दुकानदाराने देखील पोलिसांना मदत केली. त्या दुकानदाराकडं जे कोणी शर्ट शिवायला जायचं त्यातील एक शर्टाचा तुकडा तो बिलासोबत जोडायचा आणि त्या व्यक्तीचं तो नाव लिहायचा. त्यामुळे त्या शॉप मालकाकडे हा शर्ट ज्या व्यक्तीने शिवला होता त्याची पूर्ण डिटेल्स होती. दुकान मालकाने ती डिटेल्स काढली आणि ज्या व्यक्तीने तो शर्ट शिवला होता त्या व्यक्तीचं नाव समोर आलं. ते नाव होतं बेनेट रिबेलो. त्या टेलर्सने फक्त त्या व्यक्तीचं नावच लिहिलं होतं. त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर किंवा पत्ता असं काही लिहिलेलं नव्हतं. फक्त एका नावावरून
आणि तेही विचित्र नाव. अशा नावावरून पूर्ण मुंबईमध्ये त्या व्यक्तीला शोधणं खूप कठीण होतं. पण काही झालं तरी पोलिसांना या केसचा उलगडा करायचा होता. त्यामुळे पोलिसांनी बेनेट रिबेलो या नावाने कोणी व्यक्ती होता का, आणि जर होता तर तो मुंबईमध्ये कुठे राहत होता याचा शोध घ्यायला सुरुवात केली. बरेच प्रयत्न केले पण पोलिसांना तो व्यक्ती कुठं राहतो, कोण होता याचं काही माहिती पडलं नाही. अखेर पोलिसांनी त्या व्यक्तीला सोशल मीडियावरून शोधण्याचा प्रयत्न केला. सर्वात अगोदर पोलिसांनी फेसबुकवरती बेनेट रिबेलो या नावाने सर्च केलं. बेनेट रिबेलो या नावाने फेसबुकवरती अनेक प्रोफाईल होत्या आणि एवढ्या सर्व प्रोफाईलमधून हा व्यक्ती नेमकं कोण हे शोधणं पुन्हा एकदा पोलिसांसमोर चॅलेंज होतं. पोलिसांनी हार न मानता बेनेट रिबेलो नावाच्या प्रत्येक एक व्यक्तीची प्रोफाईल बारीकीने तपासायला सुरुवात केली. बेनेट रिबेलो या नावाने आपण आज जरी फेसबुकवरती सर्च केलं तर अनेक प्रोफाईल येतात आणि या प्रत्येक प्रोफाईलची बारकाईने तपासणी करायची होती. त्यासाठी पोलिसांनी एक स्पेशल टीम बनवली आणि या नावाच्या प्रत्येक प्रोफाईलला बारकाईने तपासायला सुरुवात केली. काम दिसायला सोपं वाटत होतं, पण एवढ्या साऱ्या प्रोफाईलमधून तो व्यक्ती नेमका आहे कोण हे शोधायचं होतं. याच तपासणीच्या दरम्यान पोलिसांना एका अकाउंटवरती संशय येतो. पोलिसांनी जेव्हा त्या फेसबुक अकाउंटची तपासणी केली तेव्हा त्या प्रोफाईलमध्ये जो व्यक्ती होता त्याचा हात त्या सूटकेसमध्ये सापडलेल्या डेड बॉडीशी मॅच होत होता. एवढंच नाही तर त्या सूटकेसमध्ये जे कपडे घातले होते तेच कपडे त्या फेसबुकच्या प्रोफाईलमध्ये असलेल्या व्यक्तीने घातले होते. या ठिकाणी पोलिसांचा संशय पक्का होतो. हा तोच व्यक्ती आहे ज्याचे डेड बॉडीचे पार्ट्स माहीमच्या बीचवरती सापडले. पोलीस त्या प्रोफाईलला आणखीन बारकाईने पाहतात तर पोलिसांना समजतं त्या व्यक्तीने त्याच्या एका आयडेंटिटी कार्डचा फोटो काढून त्याच्या प्रोफाईलवरती अपडेट केला होता. त्या कार्डावरती त्याचा घरचा ॲड्रेस, फोन नंबर आणि इतर काही माहिती लिहिलेली होती. त्या आयडेंटिटी कार्डवरती जो मोबाईल नंबर लिहिला होता पोलीस त्या नंबरवरती फोन करतात पण तो मोबाईल स्विच ऑफ लागतो. त्यामुळे त्या आयडी कार्डवरती जो ॲड्रेस लिहिला होता त्या ॲड्रेसवरती पोलीस व्हिजिट करतात. तो ॲड्रेस होता मुंबईच्या सांताक्रूजच्या ईस्टमधला. त्या ॲड्रेसवरती पोलीस जेव्हा पोहोचतात तेव्हा पाहतात की त्या घराला तर लॉक लागला आहे. पोलीस तिथे राहणाऱ्या शेजारच्या व्यक्तींना त्या व्यक्तीचा फोटो दाखवत विचारतात, हा व्यक्ती इथे राहत होता का? शेजाऱ्यांनी तो फोटो पाहताच पोलिसांना सांगितलं, हो हे त्याचंच घर आहे. त्याच्याबरोबर त्याची 19 वर्षीय मुलगी देखील राहत होती. पण गेल्या काही दिवसापासून बाप लेकी शेजाऱ्यांना दिसल्या नाही. शेजाऱ्यांनी सांगितलं कदाचित वडील आणि मुलगी बाहेर फिरायला गेले असतील त्यामुळे यांचं घर बंद असेल. पण पोलिसांनी जेव्हा त्या शेजारच्या व्यक्तीकडून हे ऐकलं त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी राहत होती तेव्हा पोलिसांना वाटलं कदाचित वडिलांबरोबर मुलीची देखील हत्या करून तिला देखील असं कुठेतरी फेकून दिलं असावं. CBI समोर फक्त प्रश्नच प्रश्न होते परंतु उत्तर मात्र एकही नव्हतं. पोलिसांनी अखेर विचार केला या घराचा टाळा तोडून घरामध्ये काही पुरावे आढळतात का ते शोधू आणि त्या घराचा टाळा तोडला गेला. घरामध्ये तपासणीला सुरुवात केली. त्या तपासणीच्या दरम्यान पोलिसांना एक नोटबुक सापडली. त्या नोटबुकमध्ये जी माहिती लिहिली होती ते वाचून पोलीस देखील हैराण झाले, कारण की त्या नोटबुकमध्ये लिहिलेलं होतं, मी चांगली मुलगी नाही, ज्या व्यक्तीने मला लहानपणापासून सांभाळलं आज मी त्याचीच हत्या केली. पप्पा मला माफ करा, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. पोलिसांनी ही नोटबुक वाचल्यानंतर हे तर स्पष्ट झालं होतं, आराध्या ही बेनेट रिबेलोची मुलगी नाही. तिला तर बेनेट रिबेलोने दत्तक घेतलं होतं. ज्या मुलीला लहानपणापासून सांभाळलं त्याच मुलीने वडिलांची हत्या केली. हे पोलिसांना स्पष्ट क्लिअर झालं होतं. आराध्याने तिच्या वडिलाची हत्या का केली आणि ती हत्या केल्यानंतर कुठे गेली प्रश्नांची उत्तर आता पोलिसांना शोधायची होती. त्याच नोटबुकमध्ये पोलिसांना आराध्याचा मोबाईल नंबर सापडतो. पोलीस त्या नंबरवरती फोन करतात परंतु तो स्विच ऑफ लागतो. एकीकडे पोलीस आराध्याचा मुंबईमध्ये शोध घेत होते तर दुसरीकडे चा मोबाईल नंबर ट्रॅकिंगवरती टाकला होता आणि अखेर आराध्याचा मोबाईल चालू होतो आणि तिचं शेवटचं लोकेशन हे मुंबई घाटकोपर येथे दाखवतं. पोलिसांनी त्या लोकेशनवरती जाऊन आराध्याला ताब्यात घेतलं. सर्वात अगोदर त्यांनी आराध्याला विचारलं, तुमचं घर तर मुंबई सांताक्रूजमध्ये आहे, मग तू घाटकोपरमध्ये कसं काय आली आणि तुझे वडील बेनेट रिबेलो हे आहेत कुठे? तेव्हा आराध्याने सांगितलं, ते म्युझिक प्रोग्रामसाठी बाहेरगावी गेलेत, त्यामुळे त्या घरात मी एकटी राहू शकत नव्हती, म्हणूनच घाटकोपरमध्ये मित्राकडे राहण्यासाठी आली, असं आराध्याने पोलिसांना सांगितलं. पण पोलीस जेव्हा तिला सांताक्रूजच्या घरामध्ये सापडलेली नोटबुक दाखवतात तेव्हा आराध्याला समजतं पोलिसांना माहिती झालेलं आहे बेनेट रिबेलोची हत्या झाली. त्यामुळे आराध्या तिचा गुन्हा कबूल करते. आराध्याने पोलिसांना सांगितलं
बेले ट्रिबोलो हे तिचे वडील नाहीत, त्यांनी तर तिला दत्तक घेतलं होतं, लहानपणापासून सांभाळलं, मोठं केलं, शिक्षण केलं. कालांतराने आराध्याच्या जीवनामध्ये एक मुलगा आला. दोघांमध्ये मैत्री वाढली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. आराध्या तिच्या प्रियकराला घरामधील सर्व गोष्टी सांगायची. तिने तिच्या प्रियकराला हे सांगितलं होतं, बेले ट्रिबोलोने तिला दत्तक घेतलं होतं, पण तेच वडील तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. ही गोष्ट तिने तिच्या प्रियकराला सांगितली. आराध्याच्या या सर्व गोष्टी ऐकून तिचा प्रियकर चिडला आणि तिला म्हणाला, तुझ्या वडिलांनी तर तुला दत्तक घेतलं, मग ते तुझ्याबरोबर असं घाणेरडे काम कसं काय करू शकतात. त्यामुळे आराध्याचा प्रियकर 26 तारखेला तिला भेटण्यासाठी तिच्या सांताक्रूजच्या घरी जातो. त्या दिवशी आराध्याचे वडील म्हणजेच बेले ट्रिबोलो हे घरी नव्हते. आराध्या आणि तिचा प्रियकर याच गोष्टीबद्दल बोलत होते. त्याच दरम्यान बेने ट्रिबोलो घरी येतात. घरी आल्यानंतर आराध्या त्यांच्यावरती चिडते आणि विचारते, तुम्ही मला लहानपणापासून मुलीसारखं का सांभाळलं नाही, एका मुलीसारखं शिक्षण का दिलं नाही. मुलीच्या तोंडून ही गोष्ट ऐकल्यानंतर रिबोलो यांना राग येतो. घरामध्ये असलेलं गिटार घेऊन तिच्या प्रियकराला मारायला सुरुवात करतो. कारण की आजपर्यंत आराध्या तिच्या वडिलांना असं कधीही बोलली नाही. तिला पूर्ण विश्वास होता आराध्याला हे सर्व तिच्या प्रियकराने भडकवलं आहे. त्यामुळे आराध्या त्यांना उलटे प्रश्न विचारत होती. बेले ट्रिबोलो हे आराध्याच्या प्रियकराला मारण्यासाठी धावले. तेवढ्यात आराध्याने देखील लाकडी दांडक्याने डोक्यामध्ये प्रहार केला. आराध्या त्यांच्या डोक्यामध्ये तोपर्यंत मारत राहिली जोपर्यंत ते बेशुद्ध पडत नाही. बेशुद्ध झाल्यानंतर आराध्या घरामधील कीटकनाशकाची पूर्ण बॉटल त्यांच्या तोंडामध्ये ओतते. एवढे सर्व केल्यानंतर देखील बेने ट्रिबोलो यांचा जीव वाचतो. त्यामुळे आराध्या आणि तिचा प्रियकर दोघंही चाकूनी वार करून त्याचा जीव घेतात. पण आता सर्वात मोठा प्रश्न होता डेड बॉडी फेकायचा. मुळे या दोघांनी मार्केटमध्ये जाऊन 2 सुटकेस आणल्या. बेने ट्रिबोलो यांच्या बॉडीचे तुकडे करून 2 वेगवेगळ्या सुटकेसमध्ये भरले आणि त्यामधील एक माहीमच्या बीचवरती सोडलं, तर दुसरी सुटकेस वाशीच्या खाडीत फेकली. पण त्या सुटकेसमध्ये जर शर्ट, पॅन्ट आणि टी शर्ट सापडला नसता तर कदाचित आरोपीला शोधण्यासाठी खूप कठीण झालं असतं. अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि आजच्या घटनेमध्ये चुकी कोणाची होती कमेंट करून नक्की कळवा.